अगं हे काय करतेस तू? आमचं अंगण तू का झाडतीयस? आमचं नाही सासूबाई, आपलं म्हणा. जे तुमचं ते माझं नाही का? आता मी तुमचीच झाली आहे ना. माणिक जरा वेगळीच वागतेय, विचित्र बोलते. पण अंगण तर मी पहाटेच झाडलंय. यमुने, माणिकच्या हातचा झाडू घ्या दे आणि हिला आत घेऊन चल. सुभेदारांना कळलं तर गजब होईल. हो ना, ही आपलं अंगण झाडते कळलं तर आपलीच खरडपट्टी काढतील. अख्खी फौज घेऊनच येतील मारायला. ये माणिक ये. आवडती सखू करते, ती सगळी कामं मला करायलाच हवी ना. ती असली कामं करते म्हणूनच तर आहोंना आवडते ना ती. ए काय पोरकटपणा आहे हा? माणिक बाळा, हट्ट सोड बघू. आणि आणि ती ती झाडू दे इकडे माझ्या हात दे. अगं बाई, हे काय? हिचं अंग तापलंय, हिच्या अंगात ज्वर आहे. तू चल आत चल, ये. अगं रमाई, अगं गाडी जोडून यमुनाताई बरोबर हिला हिच्या घरी हिच्या आई वडिलांकडे पाठवून दे ना. तिला घरात कशाला नेतेस? आणि मुळात ही माणिक पुन्हा इथे का आलीये? अंगात ज्वर असताना अंगण झाडण्याचं नाटक का करतीये? आता झालंय ना सगळं नीट संपून, मग पुन्हा कशाला उगाळते पहिल्यापासून? घरी सोडून या हिला. अरे दिगो, तुला काही माणुसकी आहे की नाही? अगं कुणासोबत माणुसकीच्या गोष्टी करतेस रमाई? सकू सोबत हीच माणिक कशी वागली होती विसरलात का तुम्ही? हिला हिच्या घरी सोडवणं हीच माणुसकी. अरे पण ती फणफणली आहे, अंगात ज्वर आहे तिच्या. आणि तू आता गप्प राहा, तू काहीच बोलायचं नाही. ये माणिक बाळा, ये आत ये. चल ये 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 बाजूला. वा, हे वार्तापत्र तिखट मिठासकट सुभेदार वाड्यापर्यंत पोहोचलं तरच लज्जत वाढेल. बाबाजी, काय झालं? हा, काय झालं? नरपशुनी सखूला पकडलं का नाही? खाल्लं का नाही? मारलं का नाही? अरे बोल ना, अरे बोल ना. ए गाबनी चार पाळतीवर होतो तू त्यांच्या. अरे सांग ना मला, सांग. आनंदानं उड्या मारून मी इथं. अरे बोल ना, अरे बोल 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 बोल. बाबाजी, नरपशुनी प्रयत्न केलता, पण नेमका त्याच यायला सूर्य उगवला. जसं का उजाडलं, नरपशु घाबरला आणि रानाकडे पळून गेला. पळून गेला? होय, रानाकडे पळून गेला? अरे असा कसा काय पळून गेला तो? असा कसा काय पळून गेला? तू जाऊन कसं दिलं त्याला? धरायचं करायचं गेला, पळून कसा गेला? बाबाजी सोडा त्याला, मारायला ना त्यो. नरपशूला तो कसा धरणार? नरपशूने फाडून खाल्ला असेल ना त्याला. अरे पण सखूला नाही ना फाडून खाल्लं त्या नरपशून. इतका उकसवला त्याला, इतका उकसवला, पर काय बी उपयोग झाला नाही. शेपूट घालून पळालाच तो शेवटी. काय करावं आता? काय करावं जिगरोबा? नाक दाबल्या बिगर तोंड उघडायचं नाही.
आता मलाच काहीतरी करायला पाहिजे. अंगात किती ज्वर आहे हा. अशा तू इथे काय आलीस, अंगण काय झाडायला लागलीस? शोभतं का तुला बाळा हे? आणि अशी ही कामं चाकर माणसांची असतात. हो ना, किती नाजूक आहेस तू, लाडाकोड्यात वाढलीयस. ही अशी मेहनतीची कामं झेपणार आहेत का तुला? का नाही जमणार? म्हणजे जमतील ना, सखूला जमतात ना, मग मला का नाही जमणार? मी सगळं करू शकते. आहोंची आवडती व्हायला सखूची सगळी कामं मी करून दाखवणार. कोणी सांगितलं तुला सकू काम करते म्हणून आवडती येते? माणिक, सकूमध्ये इतरही अनेक असे गुण आहेत जे लाखात एखाद्याकडेच असतात. सकूच्या मनात अपार माया आहे. ती कधीच कोणाचा राग करत नाही. तिचं मन अतिशय निर्मळ आहे. ती कधीच कोणाचं वाईट चिंतत नाही, दुरुत्तर करत नाही. सगळ्यांची निरपेक्ष सेवा करते, सगळ्यांचा आदर करते, निस्वार्थी येते. तुम्ही तिच्याशी इतकं वाईट वागलात तरी ती कायम तुमच्याशी प्रेमाने वागली. आणि यासाठी मन खूप मोठं असावं लागतं माणिक. तू सकूची बरोबरी सोड, पण ती किती मोठी आहे हे नीट जाणूही शकत नाहीस. खूप खूप उंचावर उभी आहे सकू. ए नरपशू, ये बेकडा, खाली बस, खाली बस. कसला ब्याडा रे तू? पळून आलास ना व? हा, तुला ना मरायलाच पाहिजे, तीच लायकी आहे तुझी. एक तर फुकट इथं मरशील उपाशी, नाहीतर मग ती सकू मारल तुला, पण मरशील तू. गपचप इकडे आणू कधी कडना की खाली बस, खाली बस. इकडे बघ, हे बघ इकडे बघ. मी काय सांगतोय ते बघ आता. या डोळ्याकडे बघ आता. मी बघ तुझी भीती घालवतो की नाही. बघ बघ इकडे बघ, आणि मी काय सांगतोय ते ऐक आता. ए नरपशू, तुझ्या मनातली भीती घालवायची असेल तर मग एकच वाट आहे, या सखूला मारून टाकायचं. हे गाठ मनाशी पक्की करून टाक. काय कळलं? हे अरे नाही, काय नाही. भीती घालवायची ना तुझ्या मनातली, मग सखूला मारावंच लागल तुला. अरे चांगली ना आम्ही संधी चालून आलती तुला, पण तू उजेडाला घाबरलास आणि पळून आलास. अरे हाड, हे असं नाही चालणार. आता उजेडाला घाबरायचं नाही, गुहेच्या बाहेर पडायचं आणि सखूला मारून टाकायचं. काय कळलं? गुहेच्या बाहेर पडायचं आणि सखूला मारून टाकायचं. हे उभं काय राहतो खाली? अरे ऐकायचं नाही तुला? नाही ऐकायचं? मग मर. कितपत पड इथंच, उपाशी मर, नाही तर ती सखू मारल तुला. अरे हाड, चला ना, चल. दिगू, अरे काय सखू सखू चालवलंयस? किती किती कौतुक करशील बायकोचं? याला काही मर्यादा आहेत की नाही? अरे मोठ्यांसमोर बायकोबद्दल असं बोलण्याची रीत झाली का? शुद्ध मूर्खपणा आहे हा. मग माणिकच्या अशा वागण्याला काय म्हणशील तू रमाई? स्पष्ट शब्दात सगळं संपवलेलं असताना अशा पद्धतीने इथे येऊन सकूशी स्पर्धा करायची, याला कुठली रीत म्हणायची? आणि कोण आहे कोणी माझ्या बायकोशी असं वागण्याची मुभा कोणी दिली हिला? ही कुठली रीत म्हणायची? सुभेदारांची रीत आहे, माझी रीत आहे. मला जे वाटतं ना तेच मी करते.
करणार. तुमची आवडती मीच होणार. मला नाकारण्यासारखं माझ्यात काय आहे? मी सुंदर आहे. मी सगळी कामं करीन. मी सखूपेक्षा कुठेही कमी नाहीये हे मी सिद्ध करेन. सिद्ध करेन मी. मला कुणी हटवायचं नाही. मी साहूंची आवडती होणार. सखूला हरवणार. माणिक भूक सहन होत नाही ना तुला? मग काय चिंध्यांची निर्जीव बाहुली खा आणि भूक भागव आज. अरे हाडा मासाची ती सकवाल ती इथं, पण तिला सोडलंस तू का ना? काय बेकडा? ए बेकडेस तू बेकाड. हे असं चिडून त्रागा करून भूक मिटणार नाहीये तुझी. त्यासाठी गुहेच्या बाहेर पडावं लागल, निदान रातच्याला तरी. हे बघ, तू दिवसा नाही पण रात्रीच्या अंधारात तर सकूला मारून टाकू शकतो, संपून टाकू शकतो तिला. कळलं काय? मग आजच हे काम करून टाकू आपण. एकदा का तू सकूला संपवलंस की नाही, मग रात्री पोटभर जेवण मिळेल तुला. रात्रीच्या काळोखात तू सुरक्षित आहेस. आज राज्यालाच सकूला संपवून टाकू. अरे मग तुला आयुष्यभर उपाशी राहण्याची वेळच येणार नाही. सकूला संपवलं की तुझी भीती जाईल, आणि तुझी भीती गेली की दोनदा दिवसातून दोनदा खायला मिळेल तुला.
माणिक तू काय करतेस इथे? चल बघू घरी. माणिक, अगं पुन्हा पुन्हा तू इथे धाव का घेतीयस? चल आधी घरी. घरी? हेच तर माझं घर आहे. माझं सासर. आहोंना सोडून मी कुठे येऊ? माझे काम आहेत, झाडलोट झालीये, पण अजून न्याहारी, स्वयंपाक, भांडे घासायची बाकी आहेत ना. कितीतरी कामं असतील ना ग सखू. शिवाय आहोंच्या आवडीची झुणका भाकर सुद्धा शिकवशील ना मला? सांग ना, मी सगळं करेन, पण आहोंची आवडती मीच होणार. चल, कुठून सुरुवात करूया? माणिक बस. घरी चलतीयस की? थांबा काका. मी हात जोडते, विनंती करते, माणिकताईवर रागवू नका हो. तिचं मन दुखावलं गेलंय. तिच्या मनावर खूप मोठा आघात झालाय आणि त्यात तिच्या अंगात ज्वर आहे. अशा नाजूक मनस्थितीत आपण सगळ्यांनीच माणिकताईला आधार द्यायला हवा ना. तिला बिचारीला मारू नका हो. मी हात जोडते. कोण जबाबदारी? त्याला कुणी दुखावलं मन? तूच दुखावलंस ना. माझ्या माणिकच्या या सगळ्या अवस्थेला तू जबाबदार आहेस, हे कळत नाहीये का तुला? तुझा गांभीरपणा पुरे झाला आता. अहो काकू. ए बस का? मी काय म्हणत होते, तुम्ही तर काही बोलूच नका. एक शब्दही नकोय मला तुमच्या तोंडातनं. अहो चला, आपण माणिकला घेऊन घरी जाऊया. अगं आई, माझे काम बाकी आहेत. तुम्ही मला का नेतायत घरी? अहो तुम्ही सांगा ना. सासूबाई, तुम्ही तरी सांगा. मला नाही जायचंय घरी. नाही जायचंय मला. नाही जायचंय. माणिक, तुम्ही सोडा तिला. हात नका लावू. अहो आपण हिला आधी वैद्यांकडे घेऊन जाऊया. चल माणिक, माणिक माझ्याकडे बघ. माणिक, डोळे उघड माणिक. बाळा. माणिक काय होतंय तुला? माणिक बघ माझ्याकडे. तू दिवसा नाही पण रात्रीच्या अंधारात तर सखूला मारून टाकू शकतो. बाबाजी, तुमचा निरोप मिळाल्याबरोबर लगेचच आले. काय आदेश? आज राज्याला सखूला घराबाहेर ठेवायची. पण कारण काय बाबाजी? ते तू ठरव. आभाळ कोसळलं तरी सखू घराबाहेर असली पाहिजे राज्याला. तिला शिक्षा कर, नाही तर काय बी कर, पण जिंगरोबाचा आदेश आहे, त्याचं पालन व्हायलाच पाहिजे. जी बाबाजी. पण बाबाजी उलट सवाल नकोय मनोरमे. समध्या गोष्टी येळ आल्यावर कळतील. जिंगरोबाचा आदेश आहे मनोरमे, याचं पालन व्हायलाच पाहिजे, नाहीतर. जी बाबाजी. अहो तुम्ही कशावरून रागवलात? सांगा ना.
सकाळपासून मी तुम्हाला विचारतेय पण तुम्ही काहीच उत्तर देत नाही आहात. नाही देते ना, मग समजून जायचं की मला उत्तर द्यायचंच नाहीये. परत परत विचारू नकोस मला सखू. अहो असं काय करता? तुम्ही जर माझ्यावर रागवलात तर मला स्वस्थता लाभणार आहे का? मला चैन नाही पडणार हो, झोपही नाही येणार. अहो तुम्ही जर असे रागवलात तर मी कोणाकडे बघू? रागाचं कारण तरी सांगा, मी ती चूक सुधारेन. अगं ते शक्यच नाहीये सखू. तुला 100 वेळा सांगितले तरी तशीच वागतीयस तू. कशी? तुला खरंच ठाऊक नाहीये सखू? तुला खरंच कळत नाहीये माझ्या रागाचं कारण? नाही हो, मला खरंच समजत नाहीये. अगं तुला काय गरज होती त्या अप्पलपोट्या मूर्ख आणि घमेंडी माणिकसाठी त्या सुभेदार काकांच्या समोर हात जोडत जायची? जणू काही तू त्यांची देणेकरी आहेस, जणू काही तू त्या माणिकची अपराधी आहेस. अहो अगं मला ना तुझं वागणं समजत नाहीये सकू. मी इथे प्रयत्न करतोय की काहीही करून त्या सुभेदार कुटुंबाशी कोणताही संबंध राहू नये, आणि तू काय करतेस? अगं ती माणिक माझ्या आयुष्यात मला नकोच आहे. मी ओरडून ओरडून सांगतोय तरी तुझं काय चाललं होतं? अहो पण तुम्ही माणिक ताईची अवस्था बघितलीत ना. सोयरीक मोडल्याचा खूप मोठा धक्का बसला होता तिला, शिवाय तिच्या अंगात तापही होता. अगं सकू ती माणिक स्वतःच एक ताप आहे, लक्षात येतंय का तुझ्या? आणि जी सोयरीक तुझ्या आयुष्याचं मातेरं करायला निघाली होती ती तुटलीये, तरी तुला त्या माणिकच्या दुःखाची काळजी करतेस तू. तसं नाही हो, पण माणिक ताईची अवस्था बघून मला दया आली. तेच तर तुझे डोळे उघडतच नाहीयेत सकू. अगं तुझा संसार, तुझा नवरा तुझ्यापासून हिसकावून घेताना तुझी काय अवस्था होईल या विचारांनी त्या माणिकला कधी तुझी दया आली? तुझी काय अवस्था केली होती विसरलीस का? ती माणिक काय, ते सुभेदार काका, अंबिका काकू अगं कसे वागले तुझ्याशी सकू? तोंडाला काळं फासण्यापासून ते मेहंदी काढून घेईपर्यंत, पाय चेपण्यापासून ते डोक्यावर छत्र धरेपर्यंत, आणि जोडीला सारखं बटीक म्हणत होते तुला. अजून काय करायला हवंय त्यांनी सांग मला? तू उलट बोलत नाहीस म्हणून समोरच्या माणसाने तुझा पार पोतेरा करायचं, याला काही अर्थ नाही ना. आणि अशा माणसांसाठी सुद्धा तुझं काळीच कसं काय पिळवटून येतं? अगं तू जितका इतरांचा विचार करतेस तितका विचार तुझ्यासाठी करतं का कोणी सकू? मग या चांगुलपणाचा काय फायदा सांग मला? तुझ्या मनाची ही थुरवी एक ना एक दिवस तुझ्या जीवावर बेतली नाही म्हणजे मिळवला. अहो तुम्ही माझ्या काळजीसाठीच रागवल्यात ना, मग काही हरकत नाही. तुमचं हे प्रेम, माया हेच माझ्यासाठी आधार आहे. पांडू सुद्धा असंच बोलतो की या सगळ्यांची चांगुलपण आहे ना एक वेळ माझ्याच अंगाशी येईल म्हणून. बघ बघ तुझ्यापेक्षा अर्ध्या वयाच्या मुलाला अक्कल आहे, आणि तू मात्र. अहो माझ्या अंगाशी काही येणार नाहीये. चांगल्या कर्माची फळं चांगलीच मिळणार ना. शिवाय तुम्ही माझ्या पाठीशी आहात. मग सगळं जग काही करू मी घाबरणार नाही. आणि इतर लोक वाईट वागतात म्हणून आपण आपला चांगुलपणा का सोडायचा? काय बोलू मी तुला? खरंच कमाल करतेस तू सकू.